आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत। कालही आपण चर्चा केली आणि पुन्हा पुन्हा चर्चा करण्याची वेळ येते आहे आणि अर्थातच ही चर्चा करण्याचं कारण काही फार चांगलं नाही आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय गंभीर असा महत्त्वाचा मोठा विषय आहे आणि आज अशी बातमी आहे की काल आणि आज 2 दिवसांमध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। जालनामध्ये, त्याच्यानंतर उस्मानाबाद, गोंदिया, हिंगोली, भंडारा अशा ठिकाणी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या आत्महत्यांचं कारण जे आहे त्या कारणांमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, कर्जबाजारीपण आणि नापिकी। म्हणजे ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा महत्त्वाचा आहे असं आपण वारंवार सांगत होतो आणि तरीही कर्जमाफीच्या अनुषंगानं सरकार अजिबात गंभीर नाही आहे। उलटपक्षी समजा दिली कर्जमाफी तर शेतकरी आत्महत्या करणारच नाही याची हमी काय, अशा प्रकारे मुख्यमंत्री विचारत होते। पण खरोखरच कर्जबाजारीपणाचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे याचा अर्थ असा नाही की सरसकट सगळ्यांना द्या कर्जमाफी, पण कर्जाचा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे, फार गांभीर्याचा आहे, पण त्याच्याकडे गंभीरपणे कोणीच बघत नाही आहे। म्हणजे एकनाथ खडसेंना सुद्धा सभागृहामध्ये थेटपणे सरकारला सांगावं लागलं की हे तुम्ही जे करता आहात ते बरोबर नाही आहे, हे सरकार कोणाचं आहे, अशा प्रकारचा प्रश्न पडावा असं एकूण वातावरण आहे। जेव्हा जगाचा पोशिंदा असणारा असा शेतकरी त्याच्या गळ्याला फास लागतो, शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा चिंता करावी लागते, चर्चा करावी लागते, हे का घडतं आहे। वारंवार आपण हे बोलतो आहोत, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनुषंगानं वारंवार बोलतो आहोत, पण मूळ प्रश्नांपर्यंत जाण्याची तयारी आपली अजिबात नाही आहे। आपण मूळ प्रश्नाला भिडतच नाही, उलट पक्षी हा प्रश्न नाहीच आहे अशा प्रकारे चर्चा सरकारी स्तरावरून होते आहे। सरकार आणि भाजपचे प्रवक्ते ज्या प्रकारे ज्या भाषेमध्ये बोलत आहेत त्यातनं हे लक्षात येतं आहे की त्यांना याचं गांभीर्यच नाही आहे आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा जो आहे तो पुरावा म्हणजे आता पीक विम्याच्या रकमेतून कर्ज वसुली करा अशा प्रकारचा GR सहकार विभागानं काढला आहे। म्हणजे पीक विम्याच्या रकमेतनं कर्ज वसुली करा याला काही लॉजिकच मला कळत नाही आहे। जी कर्जवसुली आहे मग पीक विमा आहे कशासाठी। सहकार विभागाने जेव्हा या प्रकारचा अध्यादेश काढला, ज्या प्रकारचा GR काढला आणि तो GR आल्यानंतर त्याच्यानंतर मग चर्चा सुरू झाली की हे सरकार नक्की आहे कोणाचं। त्यानंतर आता हा GR मागं घेतला आहे अशा प्रकारे सांगितलं गेलेलं आहे। अद्यापही अधिकृतपणे ते तसं आलेलं नाही आहे, पण मुळामध्ये हा या प्रकारचा GR येतो कसा काय। या प्रकारे तुम्ही पीक विम्याच्या रकमेतून कर्ज वसुली करा अशा प्रकारे सहकार विभाग कसं काय म्हणू शकतं, असा आदेश कसा काय येऊ शकतो, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे। कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नैसर्गिक कारणांमुळे जरी असल्या तरीसुद्धा मुख्य कारण हे सरकारी प्रशासकीय स्वरूपाचं आहे। सरकारी अनास्था, प्रशासकीय दिरंगाई आणि एकूणच शेतकरी हा विषयच प्राधान्याचा नसणं यातनं हे सगळं घडतं आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या या केवळ आत्महत्या नाही आहेत। देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधामध्ये होते तेव्हा ते सांगत होते की सरकार विरुद्ध 302चे गुन्हे दाखल करा, कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा गुन्हा आहे आणि खरोखरच शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ आत्महत्या नाही आहे, हा एका अर्थानं व्यवस्थेने केलेला खून आहे। हा मुद्दा केवळ भावनिक नाही आहे। अभ्यासपूर्ण तुम्ही जर नीटपणे पाहिलं या सगळ्या प्रश्नाकडं, ज्या प्रकारे हमीभावाबद्दल बघितलं जात आहे, ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं वर्षानुवर्ष बघितलंच जात नाही आहे, ज्या प्रकारे त्यांच्या पतपुरवठ्याचा प्रश्न जो आहे तो तसाच रेंगाळलेला आहे, शेतकऱ्यांची पत वाढावी असा कुठलाही प्रयत्न होत नाही आहे, अशा वेळी जेव्हा हिंगोलीमध्ये एक आत्महत्या होते, अशा वेळी जालन्यामध्ये, उस्मानाबादमध्ये, भंडाऱ्यामध्ये आत्महत्या होते, तेव्हा विचार करावा लागतो की या आत्महत्या का होतात। आणि म्हणून आजचा विषय आहे हा केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा नाही आहे, हा मुद्दा आहे खरोखरच या सगळ्या शेतकऱ्यांचे मारेकरी कोण आहेत। आणि म्हणून आजचा विषय आहे शेतकऱ्यांचे मारेकरी कोण। आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। माझ्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर असणार आहेत, विधान भवनातून आहेत ते आपल्यासोबत। त्याचप्रमाणे शिवसेनेचे उल्हास पाटील आपल्यासोबत असणार आहेत विधान भवनातूनच। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराव वडकुते आपल्यासोबत असणार आहेत परळमधून।
बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील आपल्यासोबत असणार आहेत कोल्हापुरातून. औरंगाबादमधून आमचा बातमीदार मिलिंद वानखेडे आपल्यासोबत असणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसचे आमदार रामहरी रूपनवर आपल्यासोबत असणार आहेत विधानभवनातून. परभणीचे साम टीव्हीचे प्रतिनिधी दिलीप माने आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे भंडाऱ्यातून अभिजित घोरमारे हे आपल्यासोबत असणार आहेत फोनवरून. दिलीप आणि अभिजित फोनवरून आपल्यासोबत येतील. मिलिंद आत्ता आपल्यासोबत आहे. मला सुरुवातीला जायचं आहे मिलिंदकडे. मिलिंद वानखेडे, मराठवाड्यामध्ये 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये एकूण जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये यावेळी पाऊस चांगला झाला होता. म्हणजे नापिकी असं म्हणावं असं नाही आहे, कारण पाऊस चांगला झाला होता, पाणी होतं आहे, त्यामुळे त्या प्रकारची समस्या अजिबात नाही आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागली. त्या आत्महत्येच्या निर्णयापर्यंत शेतकरी आला. मिलिंद वानखेडे, नक्की काय घडलं आहे? तुमच्या 4ही जिल्ह्यांमध्ये नक्की काय चित्र आहे? ज्या ठिकाणी आत्महत्या झाल्यात काय घडलं आहे जरा मिलिंद सांगा. तुम्ही बोला, मग आपण चर्चेला सुरुवात करू. मिलिंद वानखेडे. सर, आत्महत्येची मराठवाड्यातलं जे चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येईल सरकारी आकडे जे आहेत ते अतिशय धक्कादायक आहे. मराठवाड्यामध्ये गेल्या 3 महिन्यात 193 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. गेल्या 26 दिवसामध्ये 76 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवलेली आहे आणि पहिले 2 आत्महत्या रोज होत होत्या. हा रेशो जो आहे आता तो 3 वर गेलेला आहे. म्हणजे शेतकरी आत्महत्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आणि ह्या शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण म्हणजे ही यंत्रणा जी आहे, प्रशासकीय यंत्रणा, आपण जे गोंडस नाव देतो त्याला, ही पूर्णपणे इथे पोखरली असल्याचं दिसतंय. कारण या यंत्रणेवर अंकुश ठेवणारं सरकार जे आहे ते पण कुठेतरी कमी पडल्याचं या ठिकाणी दिसतंय. त्यामुळे ही यंत्रणा जी आहे त्याचं आता ताजं उदाहरण आपण मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण झाली होती. ही मारहाण जी झालेली आहे या शेतकऱ्याचा न्याय मागण्यासाठी तो 2 वर्षापासून झगडतोय. मात्र ही जी यंत्रणा आहे ही या यंत्रणेमुळे त्याला न्याय मिळालेला नाही आणि हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. ते असे असंख्य त्याच्या गावामध्ये आहे आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी या गावामध्ये ज्या शेतकऱ्याच्या शेतावर पंचनामा झाला होता, मात्र त्या शेतकऱ्यालाच मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं आणि त्याला कारण सांगण्यात आलं तुमचं यादीमध्ये नाव नाहीये. याच्यापेक्षा दुर्दैव काय ते. अगदी 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 बरोबर. मिलिंद हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मला माहिती आहे की तुम्ही कन्नड तालुक्यातल्या त्या शेतकऱ्याच्या गावामध्ये गेला होता, रामेश्वर भुसारेच्या. तेव्हा तिथे काय घडलेलं आहे तेही तुम्ही बघितलेलं आहे. एकूण शेतकऱ्यांच्या अनुषंगानं जी कमालीची अनास्था आहे ती अनास्था आपल्याला दिसते आहे. आता आपल्यासोबत पंजाबराव पाटील आहेत. पंजाबराव पाटील, मला एक प्रश्न पडतो की आत्ता जो ताजा GR सहकार विभागाने काढलेला आहे आणि आता असं म्हटलं जातं आहे की हा GR रद्द केलेला आहे, पण जो GR आहे तो GR मी मुद्दाम दाखवतो, समजला पाहिजे महाराष्ट्राला की हा GR काय आहे. या GR मध्ये ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे बोललं गेलेलं आहे, म्हणजे मला हे कळत नाही की तुम्ही जेव्हा या पद्धतीची भूमिका मांडता, पीक विम्याच्या रकमेतून कर्ज वसुली करा. आपण जर बघितलं की काय म्हटलेलं त्यांनी की बँकांकडून शेतकऱ्यांना जी काही देय सगळी रक्कम आहे पीक विमा नुकसान भरपाई, त्या पीक विमा नुकसान भरपाईच्या रकमेतून पिकाची कर्ज वसुली करा. मला कळत नाही आहे पंजाबराव, या पद्धतीनं अशा प्रकारचा आदेश सहकार विभाग कसा काय काढू शकतं? म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना काही देणं सोडूनच द्या, तो मुद्दा आणखी नंतरचा. शेतकऱ्यांना काही देणं याच्यापेक्षा सुद्धा या प्रकारे एखादा निर्णय येतो. पंजाबराव पाटील, तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? नाही, मराठीत एक म्हण आहे की मड्याच्या टाळावरचं लोणी खायचं. त्यातलाच हा एक प्रकार आहे की हक्काचं पैसे आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याबद्दल त्यांना ते मिळालेलं आहे. आणि अशा वेळेला शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला हवे होते, परंतु तसं न होता या ठिकाणी बँकांची वसुली व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करतंय. म्हणजे एका अर्थानं शेतकरी इकडे आत्महत्या करत असताना त्याला मदत करायचं सोडून बँकांचं हित बघायचं धोरण ही सरकार बघत आहे आणि ही सरकारच मुळात शेतकऱ्यांच्या विरोधात असल्यामुळं हा प्रकार घडत आहे. सरकारला शेतकऱ्यांची सहानुभूती नाही, यांना फक्त सत्ता हवी होती म्हणून सरकारच्या विरोधात यापूर्वीच्या काळात त्यांनी दंगा घातला, घोषणा केल्या, आंदोलन केली. पण आज सत्तेत गेल्यानंतर हेच सरकार बदललेलं आहे, हे मुख्यमंत्री पूर्णपणे बदललेले आहेत आणि या मुख्यमंत्र्यांना त्या गोष्टीचा विसर पडला आणि आता मात्र शेतकऱ्यांचा त्यांना प्रश्न जाणवत नाही किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या त्यांना दिसत नाहीत. आज त्यांना दिसत आहेत फक्त बँकांचे आणि त्यांचं स्वतःचं हित. पंजाबराव अगदी बरोबर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न काय, शेतकऱ्यांचे मुद्दे काय दिसत नाहीयेत आणि या पद्धतीनं अतिशय विदारक असं चित्र आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत
आता माझ्यासोबत साम टी व्हीचे बातमीदार आहेत दिलीप माने परभणीतून. परभणीमध्ये एक शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे. परभणीमध्ये शेतकऱ्याला आत्महत्या करावी वाटली, करावी लागली, त्या निर्णयापर्यंत त्याला जावं लागलं. दिलीप माने आता माझ्यासोबत फोनवरून आहेत. दिलीप माने, परभणीतलं चित्र काय? नक्की शेतकऱ्याला त्या आत्महत्येपर्यंत जावं लागलं. दिलीप माने, काय घडलं नक्की? काय घडलं की त्याला आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही असं वाटलं? जरा सांगा. त्या गुढीपाडव्याच्या दरम्यान 2 तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी वारंवार कर्जाचं शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल अशी अपेक्षा होती, मात्र कर्ज माफ झालं नाही आणि ऐन पाडव्याच्या दिवशी 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामध्ये सोनपेठ तालुक्यातला एक आहे आणि पूर्णा तालुक्यातला एक शेतकरी आहे. जवळपास सर परभणी जिल्ह्यातल्या 3 वर्षात शेतकऱ्यांच्या जर आत्महत्या पाहिल्या तर या 3 वर्षात 216 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्यात सर्वात जास्त 2015 मध्ये झाल्या आहेत, जे की 104 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि 2016 मध्ये जवळपास 98 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. तर या 3 महिन्यात 2017 मध्ये सर जवळपास 14 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जर आता ॲव्हरेज पाहिला तर महिन्याला 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. या आकड्याचं पाहता परभणी जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसून येतात सर. परभणीमध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसून येत आहेत असं दिलीप माने सांगतायत. हे जे चित्र आहे, म्हणजे ज्या मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे आत्ता तशी अवस्था फार वाईट नव्हती, पाऊस चांगला झाला होता, निसर्गाची अवकृपा म्हणावी असं काही घडलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा सरकारी अनास्था, म्हणजे समजा दुष्काळच असता, निसर्गाची अवकृपा असती तर एक वेळ आपण समजू शकतो, पण निसर्गाची अवकृपा नसताना, चांगला पाऊस झालेला असतानासुद्धा जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा ती आत्महत्या नाही, तो खून असतो. आणि या शेतकऱ्यांचे मारेकरी कोण आहेत? व्यवस्था मारेकरी आहे, सरकारची अनास्था मारेकरी आहे, प्रशासनाची दिरंगाई मारेकरी आहे. त्याच्याबद्दल आपल्याला ठामपणे बोलावं लागणार आहे. आणि ही सगळी चर्चा करत असताना रामराव वडकुते आपल्यासोबत आहेत. रामराव वडकुते, मला हे कळत नाही, आपण सातत्यानं चर्चा करतो आहोत या विषयाच्या संदर्भामध्ये, अद्यापही सरकारला या विषयाचं गांभीर्य कळलं असं वाटत नाही. एकनाथ खडसेंनी ठणकावलं, सांगितलं की अरे काय करता आहात तुम्ही? म्हणजे भाजपमधल्याच नेत्यांना असं वाटतं आहे की काहीतरी चुकतं आहे, पण तरी या लोकांना कळायला तयार नाही. रामराव वडकुते, काय म्हणणं आहे? संजयजी, आपण सातत्यानं वारंवार ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चर्चा करतोय. 3 आठवडे झाले आपण शेतकऱ्याला कर्ज करावं यासाठी आम्ही सरकारचं कामकाज चालू देणार नाही अशा प्रकारचे निर्णय घेतला. त्याच्यानंतरही ऐकत नाही आणि शेतकऱ्याचं तुम्हाला माहिती आहे, निलंबनाचा विषय केल्यानंतर शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांचे दुःख जाऊन त्यांना दिलासा देऊन सरकार अशा तरी पद्धतीने कर्ज माफ करेल. लोक रस्त्यावर उतरल्याशिवाय आज परिस्थिती अशी झालेली की काही दिवसात लोक आता आत्महत्या सोडून सरकारला मारायला सुरुवात करतील अशी वेळ येण्याची शक्यता आहे. आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल, आत्ता जसं सांगितलं आमचे परभणीचे मित्र वार्ताहर त्यांनी, तसं परवाच्या दिवशी औंढ्याला हिंगोलीला सुद्धा आत्महत्या झालेली आणि आपण सांगितलं की मराठवाड्यात झालेलं आहे. पण याचं कारण काय? आपण जर बघितलं असेल तर पाऊस चांगला झाला, आपल्या गेल्या वर्षीच्या बाबतीमध्ये पिकं चांगले होते, परंतु आज पिकाला काय भाव आहे? जे ज्यावेळेस शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसेल तर पाऊस पडून जास्त पीक होऊन सुद्धा उपयोग येत नाही. एकीकडे गेल्या वर्षीचा तुरीचा भाव आणि आजच्या तुरीचा भाव काय परिस्थिती आहे? पण एवढं असून सुद्धा विचार तुमच्या आमच्या परभणीच्या मित्रांना की आजही MIDC पर्यंत जवळपास किती बस, ट्रक आणि मेटाडोर उभे आहेत. 4-4 दिवस तुरीचा माफ होत नाही. मग शेतकऱ्याला त्याचं भाडं किती लागतंय, काय किती लागतंय? अशा वेळेस शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करेल? आणि म्हणून सरकार ज्यावेळेस विरोधात होतं त्यावेळेस याच फडणवीसांचं माननीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं मागच्या वेळेस की जर शेतकरी एक आत्महत्या केली त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करावा. आता नेमकं काय करायला पाहिजे मुख्यमंत्र्यावर किंवा या सरकारवर हे यांनीच सांगावं. एकीकडे अशी परिस्थिती असताना आपण सांगितलं GRचा, आज विधान परिषदेमध्ये GRचा चर्चा झाली. तुम्ही शेतकऱ्या बरोबर आम्ही असं सांगता वेळोवेळी, आम्ही शेतकऱ्याचे कैवारी म्हणून सांगता आणि पीक कर्जातून पुन्हा कर्ज वसुली करण्याचा भाग पडता. म्हणजे नेमकं तुम्हाला करायचं काय? आता मला एकीकडे तुम्ही वेगवेगळ्या योजना जाहीर करता शहराच्या लोकांसाठी आणि भांडवलदाराचं सरकार आहे आणि शेतकऱ्याला संपवण्याचा घाट आहे की काय? अगदी अगदी रामराव वडकुते बरोबर. हा मुद्दा तुमचा पोहोचलाय. रामहरी रूपनवर, मला सांगा, मला मुळामध्ये या GRचा अर्थच लागलेला नाहीये. पीक विम्याच्या कर्जातनं वसुली करा, पीक विम्यातून कर्ज वसुली करा, याचा अर्थ काय? हा जो GR आहे सहकार विभागाचा, पीक विम्यातून कर्ज वसुली करा, काय म्हणणं काय नक्की रामहरी रूपनवर? काय चाललंय काय हे?
संजयजी, या जी आरचा अर्थ असा आहे की जर शेतकऱ्याचं पीक धोक्यात आलं, त्यानं अनेक खर्च करून सुद्धा जर पीक तयार झालं तर त्याला पिकाचे काहीच पैसे मिळाले नाही, तर त्याला नुकसान भरपाई म्हणून विमा मिळावा म्हणून ही योजना विमा उतरलेला असतो, पीक विमा. त्याची रक्कम केव्हा मिळते? जर त्याला पीक आलं नाही, त्याच्या पिकाचं नुकसान झालं तर. आणि ती रक्कम येते त्याच्यामध्ये सहकार खात्याने जी आर काढला की ती रक्कम कर्जाकडे वळवा. म्हणजे ज्यावेळी त्याचं नुकसान होईल त्याला ज्यावेळी पीक विम्याची रक्कम आधार म्हणून येईल ती सुद्धा कापून घ्या आणि कर्जामध्ये जमा करा. कर्जमाफी तर नाहीच नाही, पण पीक विम्याची रक्कम सुद्धा हे घेणं म्हणजे फारच मोठा हे आहे. त्याला काही जीव तर घालायचं नाहीच नाही, पण दुसरीकडेही कुठं त्याला जगू द्यायचं नाही. अशा प्रकारचा आसमानी सुलतानी दोन्ही संकट एकाच वेळी यावी अशा प्रकारचा निर्णय म्हणजे हा जी आर आहे. याच्यामध्ये सरकारनं कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना पीक पाणी आलं, यावर्षी चांगलं उत्पन्न आलं, पण नोटाबंदी केलं. नोटाबंदीमध्ये शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं की त्याला माल फेकून द्यावा लागला, बाजारात नेलेल्या वाहनाचं भाडं द्यावं लागलं, पुन्हा माल तिथून उचलून नेण्यासाठी भाडं द्यावं लागलं आणि त्याच्या पदरात काही पडलं नाही. आणि मग नुकसान झालं म्हणून त्याने विमा कंपनीला हे दाखवलं, विमा कंपनीला ते पटलं आणि त्यांनी पैसे दिलं, तर ते सुद्धा कर्जात जमा करून घ्या म्हणून हा जी आर काढला. आज विधान परिषदेमध्ये सकाळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत सरकारकडे मागणी केली किंवा हे कसला जी आर आहे, हे कसलं संकट आहे, तुम्ही कर्जमाफी तर देतच नाही, परंतु हा जी आर काढून आम्हाला आलेले पैसे सुद्धा तुम्ही जर कर्जात घेणार असाल तर हा फार मोठा शेतकऱ्यावर अन्याय आहे. शेतकऱ्याच्या भावना तीव्र आहेत. तेव्हा तो जी आर मागं घ्यावा अशी मागणी केली आणि मग सरकारने 3-4 वाजता हा जी आर माघारी घेतला. आज विधान परिषदेमध्ये मागणी आम्ही विरोधकांनी केली आणि म्हणून सरकारनं तडकाफडकी घेतलेला निर्णय सरकारच्या लक्षात आलं की याच्यात फार मोठा जनप्रक्षोभ आहे आणि लोक आता आपल्याला क्षमा करणार नाहीत. आपण करतोय ते जी आर फार चुकीचा आहे आणि मग ताबडतोब त्यांनी तो माघारी घेतला. आता ते सांगतायत की 3 वर्षापूर्वी सरकारला 3 वर्ष होत आली, काँग्रेसच्या राज्यामध्ये कापत होती. अहो 3-3.5 वर्षे झाली, तुम्ही आत्ता जी आर काढला. काँग्रेसच्या राज्यात असा कधीही जी आर काढला नव्हता पीक विम्याचा. किती खोटं बोलतायत अर्थमंत्री. आणि म्हणून हे सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. लोकांचा प्रक्षोभ मोठा आहे, संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हे लक्षात आल्यावर आता हे सरकार गडबडले आणि आपली चूक, आपलीच बोटं आपल्या डोळ्यात जात आहेत हे लक्षात आल्यावर तातडीनं आज जी आर माघारी. अगदी रामहरी रोपणावर तुमची भावना पोहोचली, तुमचा मुद्दा पोहोचला, पण ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे ते फार भीषण आहे. म्हणजे ज्या प्रकारे पीक विम्याच्या रकमेतून कर्जवसुली करा अशा प्रकारचा आदेश येतो सहकार विभागाचा, म्हणजे अद्यापही तो रद्द केला असं सांगितलं गेलं सभागृहामध्ये, पण अद्यापही सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांशी मी बोलत होतो, त्यांना अधिकृतपणे दुजोरा आणखी मिळालेलं नाही आहे. ते असं म्हणतात की आमचा आदेश हाच आहे, तो रद्द केला हे ठीक आहे, नंतरची गोष्ट आहे. पण मूळ मुद्दा असा की अशा प्रकारचा आदेश सहकार आयुक्त काढतात कसे? सहकार आयुक्तांचं डोकं फिरलं आहे का? सहकार मंत्र्यांचं डोकं फिरलं आहे का? सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? या प्रकारे एकीकडे कर्जमाफीचा मुद्दा सुरू असताना, कर्जमाफीवर चर्चा सुरू असताना तुम्ही असा निर्णय घेऊच कसा काय शकता? म्हणजे कर्जमाफी करायचीच नाही, उलट पक्षी पीक विम्याच्या रकमेतनं कर्ज वसुली करा, म्हणजे त्या शेतकऱ्यांना करायचं काय, जगायचं की नाही? पंजाबराव मला सांगा, हे सगळं जे काही सुरू आहे, शेतकरी किती काळ हे सगळं सहन करणार आहे? कारण हे आता असह्य झालेलं आहे. पंजाबराव, काय म्हणणं आहे? नाही, आजचं सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे असंच म्हणावं लागल. की आज एवढी भयानक परिस्थिती राज्यात निर्माण असताना सुद्धा आज दुष्काळाच्या परिस्थितीतनं 2-3 वर्षात राज्य गेलं. आजच्या काळात चांगला पाऊस झाला, अशा परिस्थितीत शेतात चांगला बाजार माल निर्माण झाला आणि तो बाजारात आल्यानंतर नोटाबंदीचा निर्णय झाला. त्याचा एवढा मोठा परिणाम झाला की शेतकऱ्याला मातीमोल किमतीनं भाव रस्त्यावर विकण्याची वेळ पाळी आली शेतकऱ्यांना. आणि अशा परिस्थितीत सुद्धा सरकार ढुकून शेतकऱ्यांकडे बघायला तयार नाही. अशा परिस्थितीत सरकारनं शेतकऱ्यांना सावरायचं सोडून एक प्रकारे शेतकऱ्यांची निंदा चालू केलेली आहे आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचं काम सुद्धा आज सरकार करीत आहे असंच म्हणावं लागेल. सरकारनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला पाठिंबा देण्याची गरज होती. चांगल्या पद्धतीनं शेतमाल पिकलेला होता. आज साखरेला चांगला भाव आहे,
त्याचबरोबर अगदी अगदी बाजारात- पंजाबराव तुमचा मुद्दा पोहोचला. एक बघा, एक आता माझ्याकडे एक तपशील आहे, तो मुद्दाम तपशील मी सांगतो की मुळामध्ये एकीकडे कर्जमाफी केली तर आत्महत्या होणार नाही त्याची हमी द्या असं मुख्यमंत्री म्हणतात, आणि त्याचवेळी ही जी बातमी आहे किंवा हा जो तपशील आहे, हा तपशील फार महत्त्वाचा आहे. म्हणजे भाजपचेच खासदार अजय संचेती यांनी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारला, त्याला उत्तर देताना कृषी आणि शेतकरी कल्याण खात्याचे राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला असं म्हणाले की 2015मध्ये शेतकरी आणि शेतमजूर मिळून 4,291 जणांनी आत्महत्या केली. यामध्ये 3,030 शेतकरी होते तर 1,261 हे शेतमजूर होते. 80% शेतकऱ्यांच्या आत्महत्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये असा उल्लेख त्यांनी केला. या कर्ज बँकांकडून घेतलेलं कर्ज खाजगी सावकाराकडून नाही तर या बँकांकडून घेतलेलं कर्ज न फेडता आल्यामुळे झाल्या असं त्यांनी स्वतःहून सांगितलं. हे वास्तव आहे असं सांगितलं. याचा अर्थ कर्जबाजारीपणामुळे कर्ज डोक्यावर असल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो याच्यामध्ये काही शंका नाही. हे स्वतः मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. भाजपच्या खासदारांनीच विचारला प्रश्न, त्यावर मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी भूमिका मांडली, त्यामध्ये संदर्भ आहे महाराष्ट्राचा सुद्धा. आणि तरीसुद्धा कर्जमाफीच्या अनुषंगानं हे सरकार एवढं उदासीन आहे. मुद्दा असा आहे, मी वारंवार सांगितलं, सरसकट कर्जमाफी हा मुद्दाच नाही आहे. कारण जे धनदांडगे शेतकरी अन्य शेतकऱ्यांना बदनाम करतात बाकीच्या सवलती घेऊन, त्यामुळे तो मुद्दाच नाही आहे. पण ज्या शेतकऱ्यांना गरज आहे त्यांचे निकष लक्षात घेऊन तुम्ही अशा प्रकारची तरतूद केली पाहिजे. ती तरतूद केली जात नाही आहे. प्रवीण दरेकर आत्ता माझ्यासोबत आहेत, भाजपचे आमदार आहेत. प्रवीण दरेकर, एवढं सगळं झालं आहे तरीसुद्धा तुम्ही असा अध्यादेश काढता, तुम्ही असा GR काढता. काय GR असतो तुमचा सहकार विभागाचा की पीक विम्याच्या रकमेतनं कर्ज वसुली करा. हे काय चाललंय? म्हणजे कर्जमाफी सोडाच, तुम्ही उलट पक्षी शेतकऱ्याच्या हातात जे काही आहे तेही हिरावून घेतायत. तर जगायचं की मरायचं? प्रवीण दरेकर, सगळ्यांच्या भावना गंभीर आहेत, काय उत्तर आहे? नाही, त्या गंभीर भावनांची दखल घेऊन कधी कधी त्या प्रशासकीय लेवलला त्या ठिकाणी अधिकारी वर्गाने काढलेले GR सुद्धा त्या ठिकाणी असतात. आणि ज्या वेळेला राज्यातल्या विरोधी पक्षाने सर्व आमदारांनी सरकारच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यावर सरकार म्हणून शेतकऱ्याच्या बाजूनच त्या ठिकाणी भूमिका घेतली, किंबहुना संजयजी त्यांना भूमिका घ्यावी लागली. आपण एक गोष्ट आपल्या मार्फत या ठिकाणी सांगावीशी वाटते की आपण जो मगाशी मुद्दा म्हणाला तो रास्त आहे की सरसकट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एकाच मापात त्या ठिकाणी कर्जमाफी करता येणार नाही. परंतु कर्जमाफी जर आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो गरीब शेतकरी आहे, ज्याला खरोखर त्या ठिकाणी मी जगू की मरो अशा मरणासन अवस्थेमध्ये आहे, त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी द्यायलाच पाहिजेत. याविषयी दुमत असायचं काही कारण नाही. किंबहुना राज्य सरकारची त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका कर्जमुक्ती कर्जमाफीच्या बाजूने आहेत. फक्त आता कर्जमाफी करत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं, त्यामुळे विकास जो शेतकऱ्यांचा किंवा कृषी संलग्न विकास त्या ठिकाणी जर 30,000 कोटीची त्या ठिकाणी प्रावधान केलं तर त्या ठिकाणी थांबेल. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे, मग त्या ठिकाणी पाणी असेल, सिंचन असेल, त्या ठिकाणी बियाणं असेल, किंबहुना शेतकऱ्यांना खते असेल, आणि नंतर उत्पन्न झालेल्या बाजाराला मालाला त्या ठिकाणी हमी देऊन त्याची विक्री करणं आणि त्या शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, अशा पद्धतीनं भूमिका राज्य सरकारची राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी. आणि त्यामुळे शाश्वत शेतीचा विकास करून तो शेतकरी त्या ठिकाणी पुन्हा कर्ज घेण्याच्या अवस्थेत आला नाही पाहिजे, अशा प्रकारची दीर्घकालीन उपाययोजना या ठिकाणी राज्य सरकार करतंय. किंबहुना या बजेटमध्ये सुद्धा आपण बघाल तर कृषी आणि कृषी संलग्न अशा एक 20-22 विषयांसाठी प्रचंड मोठा बजेट. प्रवीण दरेकर, तुमचा मुद्दा पोहोचलाय. प्रवीण दरेकर, तुमचा मुद्दा पोहोचला. रामराव वडकुते, तुम्हाला असं वाटतं का की खरंच जे प्रवीण दरेकर म्हणतायत त्याच्यामध्ये काही तथ्य आहे? संजयजी, आता हे सातत्यानं 2.5 वर्षापासून हेच सांगतात की लॉंग टर्म काहीतरी आम्ही शेतकऱ्यासाठी उपाययोजना आणणार आहेत. आता 2.5 ते 3 वर्षात ते काही करू शकले नाही. आज आमचं एकच म्हणणं आहे की बाबा आज एका ओळीचा ठराव तुम्ही करा. आज परिस्थिती देशातली आत्महत्या थांबणार, राज्यातल्या आत्महत्या थांबण्यासाठी आपण कर्जमुक्ती करणार आहे. सुरुवातीला यांनी सांगितलं होतं कर्जमाफी नाही कर्जमुक्ती. काय शब्दाची खेळ वेगळे करून यांना सरकार बिलकुल शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट यांचा आहे.
कुठल्या सिंचनाची यांनी सोय केली? आजचं परवाचं GR तुम्ही विचारा, 17,000 कोटीची म्हणतात आमची थकबाकी आहे. शेतकऱ्याचं आज वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतात. माननीय खडसे साहेबांनी सांगितलं की आपण दिलेले लोकांना आश्वासन तुम्ही पाळणार आहेत की नाही, शेतकऱ्याची वीज तोडू नका. म्हणजे लॉंग टर्मचा विचार एकीकडे करतात, सिंचन करणार, आम्ही लाईट देणार, एकीकडे कनेक्शन तोडायला निघाले. म्हणजे किती खोटं बोलावं, खोटं बोल पण रेटून बोल, अशा पद्धतीचा कारभार यांचा चालू आहे. आणि आम्ही 2.5 वर्ष पहिल्या अधिवेशनामध्ये आमची तीच मागणी होती, आजही तीच आहे. आज आमचे सगळे आमदार रस्त्यावर उतरायलेत, शेतकऱ्याला जाऊन त्यांना दिलासा देण्याचं काम करायले. कर्जमाफीसाठी आज सातत्यानं 90 आमदार फिरतायत आणि यांचं अजूनही आम्ही सरकारच्या बाजूने आहेत, आम्ही असं करू तसं करू. घोषणाच्या पलीकडे यांनी काही आजपर्यंत केलं नाही. 2.5 वर्षाचा एक जर कार्यक्रम यांनी दाखवला असेल शेतकऱ्यासाठी, आजही बजेटचं हे करतात. सांगा कुठला आकडा यांनी शेतकऱ्याच्या समोर, आज कुठला तरी पिकावर उत्पादन आधारित खर्चाचं काही योजना केली का? ज्या ज्या भागामध्ये जर शेतकऱ्याचे पिकं असतील त्या भागाचं तुम्हाला त्यांना उत्पन्नावर आधारित तुम्हाला खर्च द्यावा लागणार नाही. आज हे सांगतात पिकावर आम्ही आधारित खर्च देण्याचा निर्णय यांनी केला. वचननामा यांचा होता, शेतकऱ्यात त्या वचननामे आणि वचनपूर्तीमध्ये यांचं काम होतं. कुठला निर्णय यांनी घेतला हे तरी यांनी दाखवा. फक्त सांगायचं की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने, आम्ही अशा प्रकारच्या योजना करा. लॉंग लाईफ शेतकरी जगला पाहिजे. शेतकऱ्याला कर्ज घेता नाही. अहो शेतकरी दरवर्षी कर्ज घेतो, त्याला फेडण्याची क्षमता असणे गरजेचं आहे. ते करायचं सोडून देऊ. रामराव वडकुते तुमचा मुद्दा पोहोचलाय. रामराव वडकुते तुमचा मुद्दा पोहोचलाय. मला हे कळत नाही की सगळे आमदार, सगळ्या पक्षांचे आमदार, मी मुद्दाम अलीकडे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या सगळ्या चर्चांमध्ये आमदारांना बोलावतोय, कारण आमदारांची भूमिका काय आहे सगळ्या पक्षांच्या ते समजलं पाहिजे. मला हे कळलेलंच नाहीये की शिवसेनेची भूमिका एवढी कशी काय बदललेली आहे. जी शिवसेना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करत होती, ती शिवसेना आता एवढी थंड गार एवढ्या उन्हाळ्यामध्ये कशी काय झालेली आहे? शिवसेनेचे आमदार याबद्दल अजिबातच आता आवाज उठवत नाहीत. एवढे नरम, एवढे मावळ हे का झाले? आमदार उल्हास पाटील माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे. उल्हास पाटील, काय झालंय? तुम्ही एवढे शांत का आहात? एवढा प्रश्न मोठा आहे, गंभीर आहे. उल्हास पाटील, तुम्ही काय करता आहात? शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय मोठा आणि व्यापक विषय आहे. दीर्घकालीन याच्यावरती उपाययोजना करत असताना एकदा हा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्यानंतर त्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याची संकल्पना या संपूर्ण व्यवस्थेमध्ये करणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं शेतकरी सुखासमाधानानं जगू शकेल. शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या सगळ्याच गोष्टी जर आपण बघायला लागलो किंवा त्याला एकूण असणारा उत्पादनाचा खर्च बघितला तर खर्च हा प्रचंड मोठा आहे आणि त्याला मिळणारं उत्पन्न हे अतिशय तोकडं किंवा नगण्य स्वरूपातलं आहे. शेतकरी कुठलाही असो, पश्चिम महाराष्ट्रातला असो, विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो किंवा राज्याच्या बाहेरचा असो, हा शेतकरी जो पेरतो ते उगवल्यानंतर त्याला इतर गोष्टीची सामना करून पीक पदरात पाडून घ्यायला परमेश्वर आठवतो आणि ज्यावेळेला पीक पदरात पडतं त्यावेळेला त्याला दराची शाश्वती नसल्यामुळं अशा पद्धतीची अवस्था तयार झालेली आहे. त्यामुळे या विषयावरती व्यापक अशा पद्धतीनं सगळ्यांनीच या गोष्टीला एकदा न्याय देण्याच्या दृष्टीनं विचार करायला पाहिजे. त्याच्यामध्ये सरकार कुणाचंही असलं तरी सगळ्यांचा विचार हा त्या शेतकऱ्याच्या बाजून असायला पाहिजे. आजपर्यंत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याचं आपण वाचत नाही किंवा बघत नाही. आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून असो किंवा उल्हास पाटील ऐका उल्हास पाटील तुमचा मुद्दा पोहोचला आहे, पण मला हे कळत नाही, शिवसेना या मुद्द्याबद्दल अलीकडच्या काळात काही बोलतच नाहीये. एवढे शांत तुम्ही का झालात? कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा करणारी शिवसेना एवढी शांत का झाली आहे? या विषयावरती सातत्यानं आमचे प्रयत्न चालू आहेत. आमदार म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सभागृहामध्ये जे बोलायचं ते बोलत आलेलो आहे आणि ह्याच्यामध्ये आमच्या भूमिकेमध्ये बदल झालेला नाही. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सातत्याने या विषयावरती आम्हाला जी भूमिका पटली ती आम्ही सभागृहामध्ये मांडत आलो. शेतकऱ्याचा मुलगा आहे की नाही हा मुद्दा वेगळा आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख शेती करतात की नाही हा मुद्दा वेगळा आहे. मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने असणाऱ्या धोरणांचा. रामहरी रुपनवर ज्या प्रकारे आता उल्हास पाटील बोलताय, तुम्हाला पटतं काय हे सगळं? नाही, शिवसेना अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आमच्यावर होती. आम्ही जेव्हा पायऱ्यावर आंदोलन करत होतो त्यावेळेला आमचे फलक घेऊन आमच्यामध्ये सामील होऊन शिवसेना घोषणा देत होती. पण दिल्लीला गेल्यापासून काय झालं काय सांगता येत नाही, पण शिवसेना एकदम
त्या बाबतीत बोलायचंच बंद झाली, ही मात्र गोष्ट खरी आहे. संजयजी, यातला महत्वाचा मुद्दा या सरकारच्या बाबतीमध्ये आहे, सरकारला खरं शेतकऱ्याचं काही कळतच नाही. मुळात शेतकऱ्याबद्दल या सरकारचं धोरण काय? सुरुवातीला हे बोलत होते आम्ही कर्जमुक्ती करणार, योजना करणार. काय केलं? गेल्या वर्षी तुम्ही जेवढा निधी दिला त्यातला 40% सुद्धा शेतकऱ्यासाठी खर्च केला नाही. सगळा पैसा पडून राहिला. 31 मार्चला उद्या तो पैसा शिल्लक राहिला. पैसेच नाहीत आणि म्हणून ते खर्च झाले नाही. रामहरी रूपनवर तुमचा मुद्दा पोहोचला. रामहरी रूपनवर तुमचा मुद्दा पोहोचला. रामराव वडकुते, रामहरी रूपनवर, उल्हास पाटील आणि प्रवीण दरेकर हे 4 आमदार आता माझ्यासोबत आहेत. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शेतकऱ्यांचे मारेकरी कोण अशी गंभीर चर्चा आपण करत होतो. ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, काल आणि आज 2 दिवसांमध्ये मिळून परभणीमध्ये, हिंगोलीमध्ये, जालन्यामध्ये, उस्मानाबादमध्ये, भंडाऱ्यामध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. कर्जबाजारीपणामुळेच या आत्महत्या झाल्या हे स्पष्ट झालेलं आहे. एकीकडे रामेश्वर भुसारेसारख्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याला मारहाण केली जाते मंत्रालयामध्ये आणि तरीही भाजपचे प्रवक्ते एका अर्थानं त्या मारहाणीचं समर्थन करत असतात. अशी सगळी एकूण स्थिती असताना तिकडे विरोधी पक्षाच्या आमदारांची संघर्ष यात्रा सुरू आहे आणि अशावेळी आपण बोलतोय शेतकऱ्यांचे मारेकरी कोण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं राजकारण खूप झालं, मूळ मुद्द्यांचं काय? ही सगळी चर्चा करत असताना प्रामुख्यानं 4 पक्षांचे 4 आमदार आत्ता माझ्यासोबत आहेत. त्याचप्रमाणे माझे बातमीदार आहेत, शेतकऱ्यांचे नेतेसुद्धा आहेत आणि या सगळ्यांच्या सोबत मी बोलत होतो. प्रवीण दरेकरांकडे मला परत जायचं आहे. प्रवीण दरेकर हे भाजपचे आमदार आहेत. प्रवीण दरेकर, एक बघा, मला आत्ता जे दिसतं आहे ते काय दिसतंय की ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे शेतकऱ्यांच्या हमीभावाचा. आणि हमीभावानं तुम्ही खरेदी करत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, क्रमांक 1. दुसरं म्हणजे माझ्याकडे एक तपशील असा आहे, त्यात असं म्हटलं आहे की ज्या आत्महत्या झाल्या अगदी औरंगाबादमध्ये उदाहरणार्थ, त्यातल्या 151 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. 106 शेतकऱ्यांच्या वारसांना किमान मदत मिळाली, काही 1 लाखाची वगैरे, पण बाकीच्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत मिळाली नाही कारण या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाहीतच असं प्रशासनानं सांगितलं. तिथे घातपात किंवा काय अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाकारण्याकडे आता कल सुरू झालेला आहे प्रशासनाचा. हे सगळं जे चाललंय, प्रवीण दरेकर, काय म्हणणं आहे? नाही, एक गोष्ट खरी, आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणाचं दुमत असायचं कारण नाही. आणि आपण जे या ठिकाणी म्हणताय, किंबहुना मी पहिलं मगाशी वरकडे साहेब होते, आज हा शेतकऱ्यांचा प्रश्न किंवा शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा इश्यू संजयजी निघालेला आहे. हा काही आज ऑल ऑफ सडन 2 वर्षात सरकार आलं आणि त्या ठिकाणी कर्जमाफी, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही, शेतकरी आत्महत्या करतायत, अशा प्रकारे 2 वर्षात उद्भवलेला प्रश्न नाहीये. गेला 15-20 वर्ष ज्या गोष्टी या ठिकाणी होऊ शकल्या नाहीत, जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आवश्यक त्या गोष्टी दिल्या असत्यात, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सशक्त केलं असतं, तर मला वाटतं 15 वर्षाच्या कालावधीमध्ये आज त्याचं प्रमाण किंवा दाहकता त्या ठिकाणी निश्चितपणे कमी झाली असती. आणि त्यामुळे 2-2.5 वर्षामध्ये काय झालं नाही अशा प्रकारे बोलणाऱ्यांनी आपल्या 15 वर्षाचं आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जर प्रवीण दरेकर तुम्ही मुद्द्यांना उत्तर द्या. प्रवीण दरेकर तुम्ही मुद्द्यांना उत्तर द्या. हमी भावानं खरेदी का केली नाही हा साधा प्रश्न आहे. 15 वर्ष काय केलं सोडून द्या. हमी भावानं तुम्ही खरेदी का केली नाही साधा प्रश्न आहे ना. नाही असं नाही. हमी भावानी आता शेतकऱ्यांचं उत्पन्न झाल्यानंतर ई पोर्टलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्केट निर्माण करण्याचं काम सुद्धा
हे सरकार त्या ठिकाणी करतंय. आपलं म्हणणं खरं आहे की सर्व पिकांना हमीभाव देणं आवश्यक आहे, परंतु मला वाटतं यथावकाश शासन त्या प्रक्रियेमध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे शासनाला हमीभाव देणं क्रमप्राप्त आहे. कारण जर त्या ठिकाणी उत्पादन झालं, प्रवीण सर्व दरेकर शेतकऱ्यांना मदत झाली आणि शेतात बळीराजा आलेला माल संघटनेचे त्या ठिकाणी प्रवीण जर दरेकर बळीराजा proper अशा- संघटनेचे पंजाबराव पाटील माझ्यासोबत आहेत. त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. पंजाबराव पाटील बोला, काय मुद्दा आहे? प्रवीण दरेकर जे सांगतायत तुमचं म्हणणं काय? ह्या सत्ताधाऱ्यांचं पूर्णपणे सारखं एकच सांगणं असतंय की नेहमी 2.5 वर्षात आम्ही काय केलं. 2.5 वर्षाचा हा कालावधी काही कमी नाही. 2.5 वर्षाचा कालावधी हा भरपूर कालावधी आहे आणि सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी जी आश्वासन दिली त्यातलं एकही आश्वासन यांनी पूर्ण केलेलं नाही. साधी गोष्ट असेल की एका जिल्ह्यात 7-7, 8-8 हजार शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी पैसे भरलेले आहेत, परंतु त्यांना साधं वीज कनेक्शन सुद्धा देता येत नाही. तुम्ही एक साधे लहानसहान कामं तरी सांगा ना, सरकारनं सांगावीत की आम्ही ही कामं केली म्हणून. 2.5 वर्ष म्हणजे थोडी नाहीत. 2.5 वर्षात शेतकऱ्याच्या कितीतरी आत्महत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही 2.5 वर्ष म्हणजे आता प्रत्येक वेळेस ही सांगता तुम्ही की पाठीमागच्या 15 वर्षाचं पाठीमागच्या सरकारनं काय केलं नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही आता तेच पुढे चालू ठेवताय. म्हणजे शेतकऱ्यांना जी आश्वासन दिली ही खोटी होती का, हा प्रश्न आहे. आणि पूर्णपणे भ्रमनिराश आज शेतकऱ्यांचा झालेला आहे आणि शेतकऱ्याचा विश्वास आज या सरकारचा उडत चाललेला आहे. प्रवीण दरेकर, एक शेतकरी काय म्हणतोय तुम्ही ऐकलंय. प्रवीण दरेकर काय म्हणणं आहे? नाही, असं या बोलण्याला काही नाही की 2.5 वर्षामध्ये आता जे राज्यामध्ये त्या ठिकाणी धरणांची उद्घाटनं सरसकट या लोकांनी केली. आज काय अवस्था आहे राजकीय त्या ठिकाणी अभिनिवेशातना कोणाला पुढाऱ्याला धरण पाहिजे म्हणून धरण मंजूर केलं, पैसे दिले. काय झालं पुढे ना भूसंपादन केलं. पाठचं काय तुम्ही करून पापा ठेवलेत ते त्या ठिकाणी काँग्रेस भोगायला लागतात. माझं पूर्ण ऐका, नंतर बोला तुम्ही. तुम्ही काय करताय हे विचारलं ना शेतकऱ्यांनी. ऐका तुम्ही माझं झाल्यावर बोला. नीटपणे माझा ऐका. हा, आम्ही काय करतोय तर तुम्ही मागच्या सरकारनं केलेलं त्या ठिकाणी धुण्याचं काम करतोय. अनेक त्या ठिकाणी धरणं बांधली, त्या धरणं अर्धवट अवस्थेत आहेत. या सरकारनं जी अर्धवट अवस्थेत धरणं आहेत ती पहिली पूर्णत्वास कशी जातील यासाठी जलसंपदा विभागाला पहिल्यांदा त्या ठिकाणी 100% बजेट देण्याचं काम या सरकारने केलंय. कारण जर त्या ठिकाणी धरणं पुरी झाली, जर कालवे झाले तर शेतात पाणी जाणार आहे, तर त्या शेतकऱ्याची शेती संपन्न होणार आहे आणि त्या संपन्नतेतनं तो शेतकरी त्या ठिकाणी उभा राहणार आहे. आज अनेक ठिकाणी असं झालं, धरण त्या ठिकाणी उभं आहे परंतु त्या ठिकाणी कालवे नाहीत. धरण झालं तर ते कालवे नाहीत तर ते पाणी बघत काय शेतकरी तिकडे राहणार आहे का? या सरकारने भूसंपादनासाठी जवळपास 1,500 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले. भूसंपादन करून कालव्याच्या माध्यमातून जलद गतीनं पाणी झालं पाहिजे हे सरकार त्या ठिकाणी करतंय. बजेटचं आपण नीट आकलन त्या ठिकाणी संजयजी जर केलं तर सूक्ष्म सिंचन असेल, त्या ठिकाणी जलयुक्त शिवार असेल, ठिबक सिंचन असेल, जलसंपदा जलसंधारणच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा बजेट या सर्व पाण्याकरता त्या ठिकाणी केला गेलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जर इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, मग त्या ठिकाणी पूरक ज्या गोष्टी आहेत, मग बियाणं असेल, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या इतर ज्या गोष्टी पूरक गोष्टी असतील त्याला सुद्धा जवळपास 23 विभागांना जे शेतकऱ्याशी संबंधित आहेत, जे कृषी संलग्न आहेत त्याला त्या ठिकाणी भरभक्कम असा आर्थिक बजेट देण्याचं काम या सरकारने केलंय. हे तुम्हाला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना काय सरकार करत नाही अशातला भाग नाही. जलयुक्त शिवार आज जर आपण माहिती घ्या, इतर ज्या राज्यांमध्ये सरासरी त्या ठिकाणी एव्हरेज पाऊस पडतो त्या तुलनेमध्ये सर्वाधिक जलसाठा जास्त जर कुठे झाला असेल तर महाराष्ट्रामधल्या या जलयुक्त शिवारमुळं आज त्या ठिकाणी आपल्या जमिनी त्या ठिकाणी जलयुक्त प्रवीण तुमचा मुद्दा पोहोचला. प्रवीण दरेकर तुमचा मुद्दा पोहोचला. प्रवीण तुमचा मुद्दा पोहोचला. प्रवीण दरेकर तुमचा मुद्दा पोहोचला. पंजाबराव काय म्हणणं आहे? मान्य आहे का? नाही, 2.5 वर्षात ही पाणी अडवलंय का? यापूर्वी अडवलं नव्हतं का कोणी पाणी? इकडं मानमध्ये येऊन बघा, खूप 10 वर्षापासून पाणी अडवलेलं आहे मानमध्ये आमच्या इकडं. या 2.5 वर्षात नाही पाणी अडवलेलं. पहिल्यापासून पाणी अडवायची प्रक्रिया चालू आहे. उलट आता कुठला प्रकल्प पुरा केला, 2.5 वर्षात कुठला पुरा केला, कुठला कॅनॉल पुरा केला, ह्याची माहिती देता का तुम्ही आम्हाला? उद्घाटन केलेत राजकीय आमदारांना पुढाऱ्यांना द्यायला, जी धरणांची उद्घाटन केलेत. एक तरी तिकडे वीटला लागलंय का धरणावर? त्या का भूसंपादन झालंय का? धरण बांधलं गेलंय?
केवळ राजकारणासाठी त्या ठिकाणी पुढारपणासाठी त्या ठिकाणी उद्घाटन बरं केले एक गेले. सेकंद रामराव वडकुते काय म्हणणं आहे? रामराव वडकुते काय म्हणणं आहे? मान्य दरेकर साहेब, आपला एक शेतकरी आपल्याला विचारतोय, एवढं एक शेतकरी विचारतोय, याच्यात राजकारण नाही. आपण जे म्हणले की कुठं तुम्ही उद्घाटन एखादं केलं, साधा ते बिचारा शेतकरी विचारतो, एकतरी धरण मी तुम्ही जे तुम्हाला सांगितलं म्हणत नाही, पूर्वी ऐका जे राज्यकर्ते होते, आता मी काय म्हणतो, ऐकून घ्या. ऐका रामराव वडकुते बोलतायत. बोला रामराव. उत्तर आहे. आता आपण सांगितलं की पूर्वीच्या सरकारने केलेले धरणं बाकी होते, बाकी नाले बाकी होते, ते कुठे केलेले एखादं जर उदाहरण तुम्ही दिलं तर मी तुम्हाला दाखवतो ना, दाखवा ना एखाद्या वस्तू. दरेकर साहेब, असं ग्रामीण भागातल्या गोष्टी तुम्हाला काही माहित नाही. चुकीची या माध्यमातून लोकांना चुकीची दिशाभूल करण्याचं काम करू नका. आणि एक सांगितलं, पंजाबरावने अतिशय एक मिनिट पंजाबरावने अतिशय चांगल्या प्रकारे बोलले. ऐका ना तुम्ही, ऐका एक मिनिट पूर्ण. पंजाबराव तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे बोललं की तुम्ही लोकांना वचननामा दिला होता की आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही तुमचं कर्ज माफ करू, शेतकऱ्यांना दिलासा देऊ. आजच्या दिनचं स्वप्न दाखवलं होतं. त्यांचं एकच म्हणणं आहे की आमचं काय, तुमचं 2.5 वर्षात तुम्ही एकच प्रश्न विचारता. कुठलाही प्रश्न विचारला की 15 वर्ष तुम्ही काय केलं. अहो, हे लोकांना फसवण्याचं काम करू नका. आपण जे केलेलं काम ते लोक पुढे दाखवा ना. केलं असेल तर सांगा ना, त्याच्यात भिण्याचं काय कारण आहे? उगाच खोटं बोल, रेटून बोल. आश्वासनाच्या व्यतिरिक्त आपण काही सुद्धा केलेलं नाही. आणि म्हणून प्रवीण दरेकर एक सेकंद म्हणून तुम्हाला सांगतो, नैतिक अधिकार नाही तुम्हाला, नैतिक अधिकार नाही. मागच्या सरकारने काय केलं म्हणायचं? एक सेकंद भारतीय जनता पार्टी शिवसेनेवर त्या ठिकाणी दाखवला. ऐका प्रवीण दरेकर त्या ठिकाणी बघाल, शेतकरी विचारतोय, मी नाही विचारत, विश्वास मी नाही विचारत. ऐका प्रवीण दरेकर अरे एक सेकंद प्रवीण दरेकर एक सेकंद रामराव एक सेकंद प्रवीण दरेकर ऐका प्रवीण दरेकर अरे रामराव वडकुते मी तुमचा आवाज बंद करेन, जरा शांत बसा. प्रवीण दरेकर मला सांगा की मुळामध्ये तुम्ही जे म्हणता आहात की शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही हे केलं ते केलं, मला तुम्ही केलेल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगा की ज्या शेतकऱ्यांच्या अनुषंगानं केलेल्या फार महत्त्वाच्या धोरणात्मक अशा गोष्टी आहेत. 3 सांगा, त्याच्यानंतर मग रामहरी रुपनवर बोलतील की नक्की काय खरंच त्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. 3 मुद्दे सांगा. येस, सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या शेतकऱ्याला पाण्याची आवश्यकता असते त्या सिंचन विषयाला महत्त्व देऊन पाटबंधारेसाठी जलसंपदासाठी 100% बजेटची तरतूद करण्याचं काम सगळ्यात मोठं काम या राज्य सरकारने केलं. त्याचबरोबर सिंचनासाठी जलयुक्त शिवार असेल, ठिबक सिंचन असेल, जलसंधारण असेल, यासाठी सुद्धा कोट्यावधीचा निधी देऊन खऱ्या अर्थानं पाणी विषयाला प्राधान्य देण्याचं काम, हे एक सगळ्यात महत्वाचं ठळक काम, 1 नंबर. दुसरं, त्या ठिकाणी जे शेतकऱ्यांना वीज जोडणी त्या ठिकाणी लागते, वीज जोडणीच्या संदर्भात सुद्धा सबसिडाइज रेट देण्याचं काम, किंबहुना त्या ठिकाणी त्यांचं व्याज माफ करून त्या शेतकऱ्याला जोडण्या देण्याचं काम या सरकारनं केलं. ठळक दुसरं काम. तिसरं काम, जे हवामानामुळे हवामानाचा अंदाज येत नाही, हवामानात बदल होत असतो, त्यामुळे शेतकऱ्याला त्या ठिकाणी अनेक पिकांच्या नुकसानीला सामोरं जावं लागतं. तर स्वयंचलित त्या ठिकाणी यंत्रणा उभारून हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी शेतीसाठी दिशा दाखवण्याचं हवामानाचं काम करून जो शेतकरी त्या ठिकाणी नुकसानी जाणार नाही, ही भूमिका त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हवामानाच्या संदर्भात घेतली. ही तिसरी गोष्ट. या 3 गोष्टी प्रामुख्याने शेतकऱ्यांशी थेट संबंधित त्या ठिकाणी पाणी, वीज आणि त्या ठिकाणी त्यांचा हवामान या संदर्भात केलेल्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. अनेक गोष्टी मी तुम्हाला ठीक आहे. प्रवीण दरेकर 3 गोष्टी पोहोचल्या. आपला वेळ संपत आलाय. प्रवीण दरेकर आपला वेळ संपत आलाय. आमदार रामहरी रुपनवर, तुम्हाला असं वाटतं का की खरंच हे 3 मुद्दे गेम चेंजर मुद्दे आहेत आणि खरोखरच महत्त्वाचं काम या सरकारने केलंय?
खरं तर सरकारचं काम आहे शेतकऱ्याला मदत करणं 1, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं 2, आणि शेतकऱ्याच्या मालाचं संरक्षण करणं, आणि 4थी गोष्ट महत्वाची जी या सरकारकडून होत नाही ती जर संजयजी बघितली तर शेतकऱ्याला दिलासा देणारं बोलणं हे सुद्धा सरकारकडून होणं आवश्यक आहे. साधं कर्जमाफी राहू द्या, काही योजना राहू द्या, त्याचा लाभ तर लांबच, पण बोलणं सुद्धा नीट नाही. हे या खोट्या घोषणा आणि खोटं लोकांना समाधान करणं याचं शेतकऱ्याचं वाटोळं झालं. आले त्यावेळी ऐकून घ्या जरा म्हणले आता म्हणतायत आम्ही ऐका जरा. कर्जमाफी नाही कर्जमुक्ती, मोठं बोलायचं पण नियोजन शून्य, आणि म्हणून कर्जमुक्तीच्या दिशेने कुठलंही पाऊल नाही. दुसरी गोष्ट मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफी देणं शक्य नाही. काय वाटत असेल शेतकऱ्याला? केंद्रीय अर्थमंत्री म्हणतात महाराष्ट्रातली कर्जमाफी आम्ही देणार नाही, कृषी मंत्री म्हणतात शक्यच नाही, आम्ही म्हणलोच नाही, आणि मग तिकडे म्हणायचं इकडे लबाड बोलायचं. हे सगळे लोक ऐकतायत, आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरता पॉझिटिव्ह बोललं पाहिजे, आधार वाटेल असं बोललं पाहिजे. आधार वाटेल असं बोलणं सुद्धा नाही, कारण या सरकारमध्ये शेतीचं कळल असं सरकारमध्येच कुणी नाही. हे सरकार मूळ शहरी लोकांना रामहरी रूपनवर तुमचा मुद्दा पोहोचला. रामहरी रूपनवर तुमचा मुद्दा पोहोचला. तर एक सेकंद, फक्त एक सेकंद माझ्यासोबत 1 सेकंद. रामहरी रूपनवर तुमचा मुद्दा पोहोचला. माझ्यासोबत माझा भंडाऱ्याचा साम टीव्हीचा बातमीदार आहे अभिजित घोरमारे. बघा प्रत्यक्ष काय घडतंय, म्हणजे आपण इथे चर्चा करतो आहोत. भंडाऱ्यामध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. भंडारा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली नक्की काय घडलं आणि भंडारा जिल्ह्यातला प्रश्न काय आहे, अभिजित घोरमारेकडे मला जायचं आहे. अभिजित घोरमारे आपल्यासोबत फोनवरून आहे. अभिजित, सगळी चर्चा तू ऐकतोयस, नक्की भंडाऱ्यात काय घडलं जरा सांग. अभिजित, हां, मला वाटतं अभिजितचा काही संपर्क होत नाहीये. पण ज्या पद्धतीनं सगळीकडे हे घडतंय, भंडाऱ्यामध्ये आत्महत्या झालेली आहे, हिंगोलीमध्ये आत्महत्या आहे, म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, सगळीकडे या घटना घडत आहेत. रामराव वडकुते, तरीही प्रवीण दरेकरांचं म्हणणं असं आहे की आम्ही जे करतो आहोत ते काम फार महत्त्वाचं काम आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा साहेब, त्यांनी जे सांगितलं दरेकर साहेबांनी, आमच्या महोदयांनी 2000 आत्ता खडसे साहेबांनी विधानसभेत केले भाषण त्यांनी ऐकलं नाही असं मला वाटते. 15,000 जळगावला 15,000 वीज कनेक्शन देणं बाकी आहे. मग त्यांचे खडसे विधानसभेत बोलतात ते खोटं बोलतात का दरेकर साहेब खोटं बोलतात? त्यांनीच सांगा कोण खोटं बोलते ते. त्यांनी जे सांगितलं. आता हवामानाचा विषय काय शेतकरी. रामराव मी तुमच्याकडे येतो. मला जरा भंडाराला जाऊ द्या. अभिजित आहे माझ्यासोबत. अभिजित, पटकन बोला, काय नक्की भंडाऱ्यामध्ये घडलंय आणि सगळी चर्चा ऐकताय. अभिजित बोला. नक्कीच सर, राज्यात शेतकऱ्यांचे कर्जबाजारी म्हणून आत्महत्या करत आहे हे एक महाराष्ट्र शासनाचे विदारक सत्य आहे सर. आता नुकताच 2 दिवसापूर्वी गुढीपाडवासारखा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण सण साजरा करण्यात आला. वर्षभर करण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन आणि द्यावी लागणारी मजुरी याचा लेखाजोखा हा शेतकरी या गुढीपाडवाला देत असतो. परंतु 2 दिवसानंतरही 2 वर्षापासून असलेला कर्जाचा डोंगर आणि पुढच्या महिन्यात असणाऱ्या मुलीचं लग्न हा या लेखाजोखाची आकडेवारी त्याला न जमल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील एक होतकरू शेतकरी रमेश खेडेकर या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. तसा भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून मानला जातो. मागच्याच वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर भंडारा जिल्ह्याने धान उत्पादक संमेलनामध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणि मायबाप सरकारकडून होत असलेली अवहेलना यामुळे भंडारा जिल्हा शेतकरी हा आत्महत्याकडे वळत आहे. संजय सर, बघा आता हे जे घडतंय, म्हणजे प्रवीण दरेकर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. जे सांगितलं आता अभिजितनं ते किती दुर्दैवी आहे. भंडाऱ्याची काय केस आहे आपण बघितलं. एक लक्षात घ्या, मी काही हवेत बोलत नाही आहे. तुमच्या लक्षात आलं असेल प्रवीण दरेकर, मगाशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक बोलत आहेत. म्हणजे मिलिंद वानखेडे औरंगाबादचा माझा बातमीदार आहे, तो सांगत होता. भंडाऱ्याचा माझा बातमीदार आहे, तो आत्ता बोलत होता. त्याच्यापूर्वी परभणीचा माझा बातमीदार आहे दिलीप माने, तो बोलत होता. सगळीकडे काय अवस्था आहे. बरं, हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे लोक नाही आहेत, हे बातमीदार आहेत आणि ते त्या ठिकाणी काय घडलं ते सांगतायत. प्रवीण दरेकर, हे मोठं अपयश आहे. तुम्हाला जाग येणार आहे की नाही? काय चाललंय? नाही संजयजी, मला वाटतं हे होतंय त्याचं समर्थन कोण करत नाही आणि करणार पण नाही. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर्जमाफीसाठी ज्या प्रमाणात जेवढा पैसा लागणार आहे
तो आजच्या तारखेला त्या ठिकाणी राज्याची क्षमता, त्या ठिकाणी इतर विकास कामं त्यामुळं ठप्प होऊन त्या ठिकाणी जातील आणि त्यामुळे कर्जमाफी ही त्या ठिकाणी निश्चितपणे टप्प्याटप्प्याने अति गरजू सेकंड टप्पा असं करून येणाऱ्या काळात हे राज्य सरकार करेल याविषयी माझ्या मनात जराही त्या ठिकाणी शंका नाही. परंतु आता आत्महत्या होत आहेत आणि त्या आत्महत्या सरकारमुळेच होत आहेत, सरकारचंच अपयश आहे. सरकारी एक सिस्टीम असते त्या ठिकाणी निश्चितपणे असणाऱ्या राज्यकर्त्यांवरच त्यामुळे त्याचा दोष किंवा त्याचा ब्लेम त्या ठिकाणी येत असतो. परंतु त्या आत्महत्यांच्या बाबतीत हे राज्य सरकार अत्यंत त्या ठिकाणी गांभीर्याने काम करते. प्रवीण दरेकर, सरकारनं जबाबदारी घेतलीच पाहिजे. मुद्दाच नाही प्रवीण दरेकर, सरकारनं जबाबदारी घेतलीच पाहिजे. रामहरी रूपनवरांना काहीतरी बोलायचंय. संजयजी, सरकार जबाबदारी टाळण्याचं कारण नाही, कारण जो राज्यकर्ता असतो तो त्या होणाऱ्या सगळ्या सरकार जबाबदारी घेते असं वाटत नाही. मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला मारहाण केली जाते. मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला मारहाण केली जाते. सरकार जबाबदारी काय घेते मला कळत नाहीये. रामहरी रूपनवर, एक सेकंद, रामहरी रूपनवर बोला पटकन. नाही आता आपण प्रवीण तुमचा मुद्दा पोहोचला. रामहरी रूपनवर बोला. याच्यामध्ये संजयजी, सरकार एक यंत्रणा आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्ग असतो कर्मचारी. आता बारदाण्या वाचून तूर खरेदी आहे, केवढा मोठा सरकारचा अपयश आहे. सरकार शेतकऱ्याला पीक आले पण त्याचं घेताना बारदाना नाही म्हणून खरेदी थांबवली. ठीक आहे, हा GR काढला म्हणजे हा GR काय जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे ना. प्रवीण दरेकर, हो, रामहरी रूपनवर तुमचा मुद्दा पोहोचला. रामहरी रूपनवर मुद्दा पोहोचला. एक सेकंद, रामहरी रूपनवर मुद्दा पोहोचला. प्रवीण दरेकर, हा बारदाना काय असतो हे तरी तुम्हाला माहिती आहे का? काय चाललंय जरा सांगा, काय चाललंय? अरे कमाल झाली. बारदानं काय असतात हा प्रश्न जर संजयजी विचारत असाल तर दुर्दैव आहे त्या ठिकाणी. आज बारदाण्यांचं त्या प्रोडक्शन कदाचित कमी जास्त असेल, ते व्हायलाच पाहिजे. पण बारदानं काय असतात हा मला प्रश्न विचारताय म्हणजे एवढ्या मी चर्चेसाठी मला वाटतं. रामराव वडकुते बोला. रामराव वडकुतेंना बोलायचं आहे. दुसरा बोला, तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो का? बोलू द्या, ऐका. नाही प्रवीण दरेकर, मीच म्हटलं त्यांना बोलायचंय, बोलू द्या. एक सेकंद, आपला वेळ संपत आला. एक सेकंद प्रवीण दरेकर, 30 सेकंद ऐका. 30 सेकंद. प्रवीण दरेकर, तुम्हाला मी सांगितलं होतं, तुम्ही 30 सेकंद बोललात. रामराव वडकुते 30 सेकंद बोलतील, तुम्ही पुन्हा 30 सेकंद बोलाल, मग आपण थांबूया. रामराव वडकुते बोला. संजयजी, हे बारदाना काय म्हणायत, शेतकऱ्यांनी काय वाळूसारखी तूर आणलेली नाही. शेतकऱ्याने ऑलरेडी पोत्यात भरून तूर आणलेली आहे आणि म्हणून बारदाना नाही हे कारण पुढे करायचं. अहो, ह्याच पोत्याला तुम्ही घ्या ना, निर्णय घ्या ना तुम्ही. 15 दिवस बारदाण्याचं कारण सांगून बरं. रामराव वडकुते मुद्दा पोहोचला. प्रवीण दरेकर त्या ठिकाणी तुरीसाठी शासनाने त्या ठिकाणी तूर घेण्याचं काम सुरू केलंय. बारदानाही त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी शासनानं भूमिका घेतलेली आहे. आता झालंय संजय असं की त्या ठिकाणी सरकार म्हणून सर्व बाजूनी माध्यमं असतील, विरोधी पक्ष असतील, केवळ सरकारचं अपयश असं जोडण्याचं काम सुरू आहे. दुसऱ्या बाजूला ज्या बजेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी तात्कालिक आणि दीर्घकालीन ज्या योजना आणि त्या योजनांवर कधी नव्हे एवढा पैसा टाकलाय, त्याच्यावर दुर्दैवानं त्या ठिकाणी. प्रवीण दरेकर, तुमचा मुद्दा पोहोचला. प्रवीण दरेकर, ठीक आहे. सगळे आमदार, सगळ्या पक्षांचे आमदार. प्रवीण दरेकर, तुमचा मुद्दा पोहोचला. प्रवीण दरेकर, उल्हास पाटील, रामहरी रूपनवर आणि रामराव वडकुते या 4 आमदारांनी आपली भूमिका मांडली, पण मुद्दा फार गंभीर आहे. एनिवेज थांबतो इथं. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार, पण प्रश्न फार गंभीर आहे. आपल्याला बरंच काही करावं लागणार आहे. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. उद्या रात्री संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.